चाकण एमआयडीसीच्या प्रश्नांवर शिंदे यांचे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंतांचा चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरात दौरा. पुणे जिल्ह्यातील चाकण तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील समस्यांवर आता राज्य सरकारने अधिक गांभीर्याने लक्ष केंद्रित केलं आहे. खराब रस्ते, रस्त्यावरील खड्डे, सातत्याची वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि अतिक्रमण, त्यामुळे उद्योजक, कामगार आणि स्थानिक नागरिक हैराण झाले. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत चाकण औद्योगिकरण परिसरात दौरा करत आहे. या दौऱ्यात चाकण एमआयडीसी मधील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून उद्योजकांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत. करतायत प्रिकास्ट ज्या धर्तीवरती काम होतंय, कशा पद्धतीने हे तंत्रज्ञान आहे आणि हा दौरा कसा असणार? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8 ते 10 दिवसापूर्वी एक बैठक माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली इथंच पार पडली. ते स्वतः ऑनलाईन उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी जी टेक्नॉलॉजी सांगितली ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब चाकणचा दौरा करतायत. आताच मी ज्या प्रमुख चाकणच्या संस्था आहेत उद्योजकांच्या, त्यांच्यावर देखील चर्चा केली. अजून त्यांच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं त्याची देखील माहिती घेतली. परंतु आम्ही हा टास्क स्वीकारलेला आहे. MIDCनं असेल, MMRDAनं असेल, आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं असेल, हा टास्क स्वीकारलेला आहे आणि तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळे मिळून काम करतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल याची खात्री माझ्यासारख्या उद्योग मंत्र्याला नक्की आहे. ही आता जी नवीन सिस्टीम खरं तर तुम्ही राबवतात, रस्त्यांचे जे खड्डे भरण्यासाठी वापरतात, तर ती 40 टनाचीच असल्याचं समजतंय. त्यामुळं MIDC मध्ये येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या टनिंग. आधी एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की मी पुन्हा एकदा 7-8 दिवसांनी येऊन तुम्हाला मी एखादी पहिलं प्रेझेंटेशन देईन पूर्ण चाकण गावाचं. चाकण गावामध्ये MIDC कुठे आहे, MIDCच्या मधून जाणारा रस्ता हा कुठच्या डिपार्टमेंटचा आहे, MIDCच्या पूर्व बाजूला काय आहे, पश्चिम बाजूला काय आहे, उत्तर बाजूला काय आहे, दक्षिण बाजूला काय आहे, याचा देखील माझी आपल्याला विनंती आहे की थोडा आपण अभ्यास माझे सहकारी म्हणून करण्याची आवश्यकता आहे. आणि चाकण म्हटल्यानंतर चाकण MIDC हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि स्वाभाविक आहे चाकण MIDC येणार, कारण देशातली सगळ्यात मोठी MIDC आणि चांगले उद्योग हे चाकण MIDC मध्ये आहेत. पण हे करत असताना याच्यातली काही कामं ही सार्वजनिक बांधकाम विभागाची आहेत, काही कामं ही PMRDAची आहेत, काही कामं ही PMCCची आहेत. अशा पद्धतीनं हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालंय आणि त्याचंच कोऑर्डिनेशन करण्यासाठी जे आपले इथले जिल्हाधिकारी आहेत त्यांना नोडल ऑफिसर म्हणून आम्ही नेमलंय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं काम करण्याचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्याला मूर्त स्वरूप आज एकनाथ शिंदे साहेबांच्या दौऱ्यानं प्राप्त होतं. नवीन तंत्रज्ञान तुम्ही म्हणताय, पण नक्की ते तंत्रज्ञान काय आहे, कशा पद्धतीने ही डेव्हलपमेंट असते? RMC मधलं तुम्हाला माहितीच आहे की कॉन्क्रीट मजबूत करून त्याची जरा ग्रेड वाढवली तर त्या पद्धतीचं आपण करतोय. त्याच्यानंतर प्रिकास्टमध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी आणतोय. हा जर आपण सगळा विषय जर बघितला तर 0 पासून 54 किलोमीटर हा जो रस्ता आहे तळेगाव शिक्रापूर, या रस्त्यावरचे हे जास्त सगळ्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि ते कशा पद्धतीनं दूर करायचे याच्यासाठीच माननीय शिंदे साहेब या ठिकाणी येत आहेत. आज अतिशय अजून चाकणकरांच्या दृष्टीनं, उद्योजकांच्या दृष्टीनं चांगले निर्णय होतील आणि त्याच्यातनं काही दिवसातच चाकणवासियांना अपेक्षित असलेला विकास आणि अपेक्षित असलेली कोंडीमुक्त चाकणची संकल्पना ही प्रत्यक्षात उतरेल. काय उद्योगधंद्यासोबत नागरी सुविधा, नागरी सुविधेचा एक पाण्याचा विषय आहे. त्या पाण्याच्या विषयासाठी माननीय शिंदे साहेबांनी गुलाबराव पाटील साहेबांना आदेश दिलेले आहेत. आताच मंगळवार बुधवारी ते देखील चाकणचा दौरा करतील. जलजीवन मिशनमधनं ज्या काही कामाची पूर्तता करायची आहे त्याचे निर्देश देखील गुलाबराव पाटील साहेब या परिसरामध्ये अधिकाऱ्यांना देतील. स्थानिकांना सुद्धा मोठा त्रास होतोय, कचऱ्याचा प्रश्न असेल, इतर सुद्धा प्रश्न आहेत. कचऱ्याच्या बाबतीमध्ये मागच्या मीटिंगमध्ये जी MIDC जागा मागितलेली होती PMRDAनं, ती 24 तासामध्ये देण्याचा आम्ही निर्णय दिलेला आहे आणि त्याचं पत्र देखील PMRDAला आम्ही दिलंय. 10 महिन्याचा जो प्रोग्राम आहे तो एक्झिक्यूट कसा करणार, मन टू मन याच्या संदर्भात काही आपण प्लॅन करणार? सध्या तर पहिला आपण तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्याचा जो निर्णय घेतलाय ती आपण युद्धपातळीवर करतोय. त्याच्यामध्ये 31 तारीख असेल किंवा त्याच्या अगोदर असेल, नंतर असेल, कुठच्याही परिस्थितीमध्ये नागरिकांना त्रास होणार नाही, ट्रॅफिक जाम होणार नाही अशा पद्धतीची रचना जी करायची तो आमचा प्रयत्न आहे. आणि 10 महिन्यामध्ये जी कामं करायची त्याच्यामध्ये MIDC देखील आहे. MIDCचे अजून उरलेले जे 24% रस्ते आहेत त्यांना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही निर्णय घेऊ आणि ते देखील रस्ते
हे मार्चच्या अगोदर कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील, म्हणजे 10 महिने नाही, मार्चच्या अगोदर कशा पद्धतीनं पूर्ण करता येतील तो देखील आपण प्रयत्न करणार आहे. याच शिक्रापूर रोडला जो पॅरलल MIDCचा रस्ता आहे त्याचं 500 मीटरचं ॲक्विएशन थांबलेलं होतं, त्याला देखील 8 दिवसामध्ये गती मिळालेली आहे आणि तो 500-700 मीटरचं ॲक्विएशन होऊन झालेला रस्ता हा शिक्रापूर रस्त्याला पॅरलल रस्ता होईल. साहेब, आपण म्हणलं होतं की कंपन्या स्थलांतरित होणार नाही, परंतु विरोधक अजूनही दावा करतात की कंपन्या स्थलांतरित होणार आहेत. विरोधकांच्या दाव्यावर बोलण्यापेक्षा इथल्या उद्योजकांना विचारलं तर चांगलं राहील ना. विरोधक काय शेवटी अशा बाबतीमध्ये त्यांचं आता कुठं काय जमत नाही म्हणून पोळी बाजूनच घेणार आहेत, त्याच्यामुळे त्यांचा दोष नाही, तो त्यांच्या मानसिकतेचा दोष आहे. आता मतदारांनी नाकारलं म्हटल्यानंतर अजून काही 10%, 2-4% मतं इकडनं तिकडनं मिळाली पाहिजेत म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये घुसायचं, की ते धनंजयजींनी आमच्या काही आवाहन केलंय त्याचं राजकीय भांडवल करायचं. काय शेवटी जसा मी राज्याचा उद्योग मंत्री आहे तसा बिनकामाचा त्यांचा हा उद्योग आहे, त्यांच्यावर जास्त काय बोलायचं. तुमच्या दौऱ्यानंतर स्थानिकांनी या ठिकाणी उपोषण सुद्धा केलं होतं. किती निधी देणार, काय देणार याबाबत घोषणा झाली नव्हती. आज चुनावी जुमला स्थानिकांनी करण्यापेक्षा आमचे पूर्वीचे सहकारी माजी आमदार सन्मान्य दिलीप मोहिते साहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, पण ते त्या बैठकीला उपस्थित होते. खरं तर ते लांब उभे असताना मी त्यांना जवळ बोलून त्यांच्या सगळ्या शंका दूर करण्याचा प्रयत्न केला, तरी ते माझ्यापासून का दूर गेले हे मला कळलं नाही. त्याच्यामुळे त्यांचं ते आंदोलन, त्याचा देखील आम्ही विचार करू, काय पुढं करायचं, कसं जायचं, त्याचा आम्ही नक्की मार्ग काढू. पण या चाकणकरांच्या विषयाचं कोणी राजकीय भांडवल करू नये ही माझी सूचना वजा विनंती आहे. आदित्य ठाकरे या चाकणमध्ये सुद्धा पाहणी केली, त्यानंतर हिंजवडीमध्ये सुद्धा पाहणी केली, त्या ठिकाणी सगळं रस्ते खराब असं गावाच्या हो, तुमचं माझं भाग्य आहे, घरातनं बाहेर पडले, काय सांगताय तुम्ही. उद्योजकांनी बरोबर आहे की नाही? डेडलाईन दिली आहे, दिलेल्या मुदतीत जर कामं झाली नाही तर आम्ही बाहेर. साहेब, मी आता सगळ्या उद्योजकांशी बोललो. तुम्हाला कोण उद्योजक सांगतायत मला माहित नाही. जे ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहेत त्या सगळ्या उद्योजकांना आता घेऊन परत मी तासभर बसलेलो होतो, त्यांनी कुठेही असं मला सांगितलं नाही. तुम्हाला हा सांगणारा कोण उद्योगी आहे मला अजून कळलेलं नाही. पण आता मी जे सगळे धनंजयजी होते, कुलकर्णीजी होते, रवीजी होते, आमचे सगळे होते, तर त्यांनी असं कुठेही मला सांगितलं नाही की आम्ही कुठे निघून जातोय म्हणून. पण ठीक आहे, त्या विचारांना मी दोष देत नाही. शेवटी त्यांच्या ह्या सगळ्या भाबड्या विचारावर काही लोकांनी मताचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, ते हे उद्योगी आहेत. एमआयडीसी मध्ये रस्ता होता ते एमआयडीचे 3 रस्ते जर झाले तर वाहतुकीची समस्या सुटेल. PMRDAच्या रस्त्यावर देखील माननीय शिंदे साहेब आज निर्णय घेऊन जातील. स्थानिकांनी आरोप केलाय फक्त उद्योजकांची काळजी केली जाते, स्थानिकांबाबत मात्र स्थानिकांची काळजी केली जात नाहीये, स्थानिकांना विचार घेतला जात नाहीये. मी मगाशी सांगितलं की स्थानिक लोकांचे पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील पुढच्या आठवड्यामध्ये गुलाबराव पाटील साहेब येतील. स्थानिकांच्या पण जे काही अडीअडचणी असतील ते सोडवण्यासाठी देखील सरकार आमचं कटिबद्ध आहे, ते आम्ही करू. गेल्या 8 दिवसात तुम्ही जे आले होते, मागच्या रविवारी आले होते, आज तुम्ही आले, तर प्रशासनाने तुम्हाला जे काय सांगितलं त्यात खरंच तशी सुधारणा आता बघू ना आपण प्रशासनानं काय सांगितलं, त्याच्यामध्ये जर काय उलट सुलट असेल तर आम्ही आहे ना, आमच्याकडे हातात पेन आहे. पण रविवारचे दौरे का उद्या रविवारच काय होतं, कारण रविवारी या ठिकाणी सुट्टी असते एमआयडीसीला. नाही, मला असं वाटतं रोहित पवारांचा प्रश्न तुम्ही मला नका विचारू. माझ्या ऐकून तुम्ही खरं मला आभार मानले पाहिजेत माझे. काही एक मिनिट सांगतो, तुम्ही माझे आभार मानले पाहिजेत की ह्या सगळ्या लोकांचं दर्शन तुम्हाला व्हायला लागलंय. ब्लॅकलिस्ट करायला साहेब प्रोसिजर असते, ती प्रोसिजर डिपार्टमेंटनं सुरू केलेली आहे. असं ब्लॅकलिस्ट आता मला जाहीर केलं म्हणून दुसऱ्या मिनिटाला होतं. काम कोण करतंय आणि त्या दिवशी तुम्ही यायच्या अगोदर काम झालं, त्याच्यानंतर परत काम नाही झालं. मी साहेब तेच तुम्हाला सांगतो, आपण पूर्वग्रह दूषित कोणाबद्दलही करू नका. शिंदे साहेब आता आलेले आहेत, मला त्यांच्याकडे जाऊ दे. त्याला क्लोजअप लागा, क्लोजअप लागा ना. हवेली सुटतं का लगेच लगेच सुटतं.
पलीकडे जाऊ त्याला माईक लावतो. बाईक चालू आहे बघा. हा, माईक चालू आहे. एक मिनिट पलीकडे बघा. हो अगदी जर आपण बघितलं मागं लांब वाहनांची रांगा आपल्याला दिसतील ताफा या ठिकाणी थांबल्यानंतर मागच्या बाजूला आपण बघू शकतो लांबच लांब रांग आपल्याला वाहनांची या ठिकाणी दिसते जिथपर्यंत आपल्याला रांगा दिसते कारण मुख्यमंत्री आल्यानंतर अर्धा ताफा या ठिकाणी पूर्ण लांब रांगा या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि टेक्नॉलॉजी आपण बघतोय साहेब आम्हाला समजून कुठली टेक्नॉलॉजी काय होणार आहे नक्की एकनाथ शिंदे आपल्याला त्या ठिकाणी नवीन टेक्नॉलॉजी याचा नक्कीच फायदा होईल. तर ते म्हणतायत इंजिनियर आता म्हणत होते की एका तासामध्ये हे पूर्ण सेट होऊन जाईल. सर तुम्ही आज आलात त्याच्यामुळे कदाचित हे प्रश्न लवकर सुटतील असं वाटतं सर. उदय सावंत सर तुम्ही सातत्याने साहेब बोलणारच आहेत सर. आज सगळी यंत्रणा आज सज्ज आहे तुम्ही आलात सर. पावसाळ्यामध्ये डांबराचे पॅच मारता येत नाही. अगदी सर. आणि डांबर आणि पाण्याचं वैर आहे त्यामुळे ते टिकत नाहीत. त्यामुळे हे आपण जे जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे जी सर हे जे आहे अर्ध्या पाऊण तासामध्ये पूर्णपणे आता बघा तिथं तो खड्डा आता आपल्याच लोकांनी मला सांगितलं अर्ध्या तासापूर्वी भरलेला आहे. आता अर्ध्या तासापूर्वी भरलेला खड्ड्या याच्यावरून गाडी जाते. त्यामुळे हे ताबडतोब इमिजिएट जे आहे हे ठीक से प्लेन करो. सर हे ठाण्यामध्ये सर ठाण्यामध्ये पहिल्यांदा आपण केलं. ठाण्यामध्येही केलं, नाशिकमध्ये नाशिक रोडलाही केलंय आणि मुंबई गोवा हायवेवर जेव्हा गणपती उत्सव होते त्यावेळेस देखील ही टेक्नॉलॉजी आपण वापरली. जिओ पॉलिमर टेक्नो पॅच आहे, त्याचबरोबर M60चं RMC विथ हार्डनर आहे. आणि जे मोठे पॅच आहेत, जे मोठे पॅच जिथे आहेत त्या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रिकास्ट पॅनल जे तिकडे तुम्हाला दिसतील प्रिकास्ट पॅनल डायरेक्ट ठेवले जात आहेत ते अगदी. तर ते जिथे मोठा स्पेस आहे त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनलच्या माध्यमातून आपण ते रस्ते करतोय जेणेकरून ताबडतोब वाहतूक मोटरेबल होते. लोकांना वाहनं त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि त्या ठिकाणी तात्काळ रिलीफ मिळेल. हा पावसाळ्यामध्ये ताबडतोब वाहनधारकांना रिलीफ देण्यासाठी हे आपण करतोय. परंतु परमनंट आपल्याला जे आहे याचं इंटिग्रेटेड सोल्युशन या ठिकाणी करण्याचं प्लॅनिंग देखील केलेलं आहे. सर बरेच कंपन्या आहेत जे तुम्हाला भेटणार आहेत. प्रिकास्ट पॅनल म्हणजे रेडीमेड कॉन्क्रीट रस्ता, रेडीमेड कॉन्क्रीट जो रोड करतो आपण ना, कॉन्क्रीटचं एवढं झाड त्याचेच आपण प्रिकास्ट पॅनल बनवतो. आणि ते प्रिकास्ट पॅनल जे आहे ते आपण डायरेक्ट ट्रेलर मधून आणून या ठिकाणी अंतरल्यानंतर डायरेक्ट कॉन्क्रीटचा रस्ता तयार जसा होतो तसा तो रस्ता होतो. आता काही जे 200-300 पॅनल जे आहेत हे इथे ट्रेलरवर आणले
परंतु आता जिथं एका ठिकाणी जागा PNGचं काम चालू आहे त्या ठिकाणी आपण त्यांना सांगितले इथंच जागा द्या आणि इथं ते प्रिकास्ट पॅनल तयार करा. जिथं जिथं लागेल, जिथे ज्या मोठे पॅचेस आहेत, तिथे असे छोटे छोटे खड्डे नाहीत, मोठे आहेत, त्या ठिकाणी ते प्रिकास्ट पॅनल तिथे अंतरून रस्ता बनवता येतो. सर, आपण कंपन्यांच्या मालकांशी बोलणार आहात का? ते अजून देखील भूमिकेत आहेत की आम्ही जाऊ म्हणून? कंपनीच्या मालकांची माझं चर्चा झाली, उद्योग मंत्री बोललेले आहेत, त्यांना यामधून मोठा दिलासा मिळेल. त्यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर हा खड्ड्यांचा, कचऱ्याचा आणि विजेचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळा दूर होईल. आणि ज्या एजन्सी ज्या आहेत याच्यामध्ये MIDC आहे, याच्यामध्ये PMRDA आहे, याच्यात PWD आहे, MSSIDC आहे, हे सगळी जी काय आपल्या संस्था आहे त्यांचं एक नोडल ऑफिसर, एक अधिकारी म्हणून आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याची नेमणूक मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तो GR देखील काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्णपणे, इथं ड्रेनेज नाही आहे, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज नाही, इथे फुटपाथ नाही आहे, इथं खालून रस्त्याच्या खालून पाणी जात आहे, रस्त्याच्या बाजूनी ड्रेनेज नाही आहे, फुटपाथ नाही आहे. त्यामुळे ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, फुटपाथ आणि हे सगळं करून रस्ते आणि स्ट्रीट लाईट अशा प्रकारचं इंटिग्रेटेड या सगळ्यांना एकत्र आणून हे सगळे रस्ते जे आहेत 300-400 किलोमीटर. सर, साधारण कधीपर्यंत लोकांना रिलीफ मिळेल यातून MIDC ला? अरे बाबा, हे आता तर रिलीफ द्यायचं काम चालू आहे. जी सर. आणि पुढचा जो प्रोग्राम आहे तोही जो कलेक्टरांनी आखलेला आहे आणि नक्की यामध्ये जे आहे आपण इमिजिएट रिलीफ जो आहे तो बघा तुम्हाला अर्ध्या तासामध्ये इथं वाहतूक चालू सर, अगदी तुम्ही आल्यानंतर आता आपण बघतोय की ही टेक्नॉलॉजी जर पहिले वापरली असती तर ही वेळ आली नसती सर अरे कदाचित. आता तरी वापरतोय ना हा, ठीक आहे ना. ठीक आहे, तुम्ही आता सर, पण आता PMRDA रस्ते रखडलेले पण होतील, PWD चे रस्ते जे आहेत तेही होतील, MIDC चे काही रस्ते आहेत तेही होतील. सगळे रस्ते करून या ठिकाणी इंडस्ट्री आणि या भागातल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम सरकार करेल. आणि त्यामुळे हे सगळे जे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपण आखलेला आहे. आणि यामध्ये मी सांगतो तुम्हाला की पूर्णपणे या सगळ्या भागाला इंडस्ट्रीला पण दिलासा मिळेल. इथे उद्योजकांकडे परदेशातले लोक पण येत आहेत, त्यांना देखील ज्या काही असुविधा होत आहेत त्या देखील दूर केल्या जातील. आणि नागरिकांना देखील या ठिकाणी इंडस्ट्री राहिली तर लोकांना रोजगार मिळेल. इंडस्ट्री टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, हे शासनाचं धोरण आहे. त्यामुळे यामध्ये ज्या काही सोयीसुविधा आहे त्या सोयीसुविधा देण्याचं काम आम्ही हा एक रस्ता करूया. पिछले हफ्ते यहाँ पे उगड़े सामंत सर आए थे और आज आप आए हो, काम किस तरीके से गति मिली है, काम किस तरीके से चल रहा है? जीव गमवलेला आहे. शहरातील रस्ते हे खूप महत्वाचा विषय बनले सर सगळीकडे. यहाँ पर जो है अभी इमीडिएट सॉल्यूशन क्या है उसको, ये अभी जो पॉलीमर टेक्नोपैक है, MCC, RNC है और प्रीकास्ट पैनल है, इसके माध्यम से ये सब कर रहे हैं. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म ये प्रोग्राम है. और इसमें पूरी तरह MIDC चाकन में इंटीग्रेटेड सिस्टम से यहाँ पर स्टॉर्म वाटर ड्रेन भी होगा, या फुटपाथ भी होगा, या रोड भी होंगे, और यहाँ स्ट्रीट लाइट भी होगी, या पानी की व्यवस्था भी होगी, या बिजली के जो प्रॉब्लम है वो भी इंडस्ट्री के सॉल्व हो जाएंगे. ये सब पूरी तरह जो प्रॉब्लम है वो सब गवर्नमेंट की तरफ से, MIDC की तरफ से और हमारे जिला प्रशासन की ओर से यहाँ हो जाएगा. अभी कलेक्टर को हमने इसका ये कमेटी का अध्यक्ष बनाया है. देखा जा रहा है कलेक्टर साहब भी आपके पीछे है, किस तरीके से कमेटी अभी काम करना शुरू कर चुकी है? ये क्या काम देखो, इसको दिखाओ, ये काम को दिखाओ ना आप. ऐसे तरह से काम चालू होता है. आप क्यों पूछ रहे हैं, ये बताओ. ऐसे तरह से काम चालू एक महीने में से रस्ते सुधारे जाएंगे, इसके बारे में आप क्या बोलेंगे? रविवारी इथे ट्रॅफिक कमी असते, इथे इंडस्ट्री बंद असते ना, MIDC, त्यामुळे MIDC बंद असते म्हणून रविवारी लोकांना त्रास द्यायचा आहे का? म्हणजे म्हणून लोकांना जे आहे त्रास होऊ नये
वाहतूक कोंडीचा, म्हणून हे रहिवाचं काम घेतलंय. इथं MIDC पाहणी रहिवासी काय असते असं त्यांचा विरोधाचा अरे जाऊ दे बाबा, विरोधकांना सांगतो तुम्ही पण या, इथे मदत करा सर, सामंत लोकांना. सर ने कहा था कि जल्द से जल्द प्रॉब्लम सॉल्व किया जाएगा. लगभग आपके हिसाब से कितने महीने लग जाएंगे ये पूरे रास्ते जो है ठीक ठाक होने में? देखिए अभी तो ये जो गड्ढे हैं वो गड्ढे तो हम तुरंत कर रहे हैं फटाफट. ये खड्डा एक बार अभी भरने के बाद इस पर खड्डा नहीं गिरेगा बारिश खत्म होने तक. समझ गया की नाही? तर ज्या पद्धतीने आज तुम्ही वेगाने लक्ष दिलं आहे, इतर गोष्टी सुद्धा आहे. तर ट्रॅफिक जॅम अतुल भाऊ इकडे बघा, अतुल भाऊ.